नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी 2026ची तयारी करत असाल, तर आजच्या सेशनमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा विषय घेतले ते म्हणजे अंकगणित. या विषयावरती 30 प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. मित्रांनो, जेवढा भूमिती महत्त्वाचा आहे परीक्षेला, तेवढाच अंकगणित सुद्धा महत्त्वाचे आहे. मग अंकगणितावर प्रश्न कशा पद्धतीने पेपरला विचारले जातात, ते आपल्याला या ठिकाणी या सेशनमध्ये बघायचं आहे. टी-ई-टी परीक्षेसाठी महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी ट्रिक्सनुसार घेतलेले आहेत. बघा मित्रांनो, प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात, चला बघूया. आजच्या या सेशनचा पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती बघा काय दिलेला आहे. जर व्याजाचा दर 10% ऐवजी 15% ठेवला तर 6 वर्षाचे व्याज 3,000 रुपये जास्त मिळाले तर मूळ रक्कम किती? मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता बघा, या प्रश्नाला सोडवत असताना अशा टाईपचा प्रश्न जर परीक्षेला आला तर बघा, या आपल्या प्रश्नामध्ये दर दिलेला आहे बघा 10% ऐवजी 15%. मग यावेळेस काय करायचं आहे, आपण दर बघा कशा पद्धतीने घ्यायचा आहे. दर बरोबर 15% मधून 10% वजा करा म्हणजे 5% आपल्याला या ठिकाणी दर घ्यायचा आहे. क्लिअर झालं? आता पुढे काय करायचं बघा, 6 वर्षाची मुदत दिलेली आहे आणि 3,000 रुपये व्याज दिलेलं आहे. मग काय करायचं, सरळ मित्रांनो, सरळ व्याज किती आहे 3,000, हे 3,000 लिहून घेतले. आणि मित्रांनो काय करायचं आहे, नेहमी व्याजाचा गुणाकार 100 सोबत करायचा आहे. त्याच्यानंतर भागाकारामध्ये आपल्याला राहिलेला जो दर आहे आणि मुदत आहे तो लिहून घ्यायचा आहे. बघा, या ठिकाणी मुदत आहे 6 वर्षाची आणि आपण दर काढले आहे 5, ते भागाकारामध्ये लिहून घेतले. आता बघा, याला जर आपण सोडवलं की आपल्याला डायरेक्ट मूळ रक्कम मिळून जाते. एका स्टेपमध्ये आन्सर मिळतो मित्रांनो. आता बघा, सुरुवातीला आपण भागाकाराची क्रिया करूया. बघा, या ठिकाणी 6 ने 30 ला भाग देऊ. 6 1 6, 6 पंच 30, उरलेले 2 शून्य या ठिकाणी लिहून घेतले. आता 5 ने 100 ला भाग जातो. भागाकार करायचं. बघा, 5 1 5, 5 1 5, उरलेले 2 शून्य कॅन्सल करून 1 नंतर लिहिले. म्हणजे किती आले मित्रांनो, 100 गुणिले 100 जर केले तर किती होतील, 10,000. हे 10,000 रुपये काय असणार आहे, मूळ रक्कम. आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. बघा, एका सेकंदामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढता येतो जर कॅल्क्युलेशन फास्ट करता आलं तर. क्लिअर झालं? ठीक आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, प्रश्न क्रमांक 2. बघूया काय दिलेला आहे. महत्त्वाचेच प्रश्न आहे मित्रांनो. दररोज आपल्या या चॅनलवरती असेच प्रश्न पाहायला मिळणार आहेत. महत्त्वाचाच प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की एका बस स्थानकावरून मुंबई गाडी 25 मिनिटापूर्वी गेली. आता गाडी 3 वाजून 25 मिनिटांनी आहे व गाडी प्रत्येक तासाला मुंबईला जाण्यासाठी आहे. तर संभाषण किती वाजता झाले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरुवातीला प्रश्न समजून घ्या. बघा, तुम्ही तोंडी उत्तर काढू शकता. आता या ठिकाणी बघा, आता एखादा व्यक्ती असेल, ओके, त्या व्यक्तीला मुंबईला जायचं होतं पण तो बस स्थानकावरती 25 मिनिटे उशिरा आला. म्हणजेच काय, तर गाडी या ठिकाणी आता 3 वाजून 25 मिनिटाला आहे. म्हणजेच या ठिकाणी यापूर्वीची गाडी किती वाजता गेली? मग आता 3 वाजून 25 मिनिटाला आहे म्हणजे यापूर्वीची गाडी किती वाजता गेली ते काढायचं आपल्याला, बरोबर की नाही? आता बघा, समजा त्या व्यक्तीला किती मिनिटे उशीर झाला, 25 मिनिटे त्याला उशीर झाला. ओके, ठीक आहे, 25 मिनिटे उशीर झाला आणि आता गाडी 3 वाजून 25 मिनिटाला आहे. ठीक आहे, आता गाडी किती वाजता आहे, 3 वाजून 25 मिनिटाला आहे. मग आता बघा मित्रांनो, 3 वाजून 25 मिनिटाला गाडी आहे, तर यापूर्वीची गाडी किती वाजता गेली असेल? तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेला आहे की गाडी प्रत्येक तासाला आहे. म्हणजे यापूर्वीची गाडी ही किती वाजता निघाली? तर मित्रांनो 2 वाजून 25 मिनिटाला निघाली असेल, बरोबर की नाही? किती वाजता? 2 वाजून 25 मिनिटाला निघाली पूर्वीची गाडी, बरोबर. आता बघा, आपल्याला विचारलंय की त्यांचा संभाषण किती वाजता झाले, बरोबर की नाही? मग आता बघा, 2 वाजून 25 मिनिटाला ती गाडी गेली आणि त्या व्यक्तीला 25 मिनिटे उशीर झाला. मग संभाषण त्यांनी किती वाजता केलं? तर या ठिकाणी 2 25 मध्ये 25 ॲड करावं लागेल, तेव्हा आपल्याला उत्तर मिळून जाईल. मग आता बघा, 5 अधिक 5 केले तर 10 शून्य हातचा 1, 2 2 4 आणि 1 5, या ठिकाणी 2 जशाला तशी. तर आता बघा मित्रांनो, त्यांचा जो संभाषण आहे तो किती वाजता झाला? तर 2 वाजून 50 मिनिटांनी झाला असेल, बरोबर की नाही? ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी तुमची सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. ठीक आहे. आता जर तुम्हाला यानंतरचं जर विचारलं, म्हणजे बघा, ही पूर्वीची गाडी 2 वाजून 25 मिनिटाला गेली, त्याच्यानंतर 3 वाजून 25 मिनिटाला गाडी असेल आणि त्याच्यानंतर 4 वाजून 25 मिनिटाला, म्हणजे प्रत्येक तासाला गाडी आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं? 2 वाजून 50 मिनिटांनी. पर्याय बी मध्ये बघा मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. आता तुमचे सर्व पॉईंट क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. बघा मित्रांनो, काय दिलेलं आहे ते. काही मुद्दलावरील 2 वर्षाचे सरळ व्याज 150 रुपये आहे आणि त्याच दराने व त्याच मुद्दलावर 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 168 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती? आता या ठिकाणी बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, फक्त सरळ व्याज दिलेलं आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आपल्याला मुदत 2 वर्षाची दिलेली आहे. विचारले मित्रांनो दर.
अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा अशा टाईपचा प्रश्न जर परीक्षेला आला तर कशा पद्धतीने सोडवायचा. सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, तर आपल्याला दिलेलं आहे सरळ व्याज. मग तुम्ही सरळ या ठिकाणी सरळ व्याज लिहून घ्यायचं आहे. काय लिहून घेतलं? सरळ व्याज. त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला दिलेलं आहे चक्रवाढ व्याज. बघू शकता तुम्ही या ठिकाणी चक्रवाढ व्याज दिलेलं आहे. त्याच्या समोर चक्रवाढ व्याज लिहून घेतलंय. ठीक आहे, बघा सेकंदात उत्तर काढता येतो. आता याच्यानंतर सरळ व्याज दिलेलं आहे 150 रुपये. सरळ व्याजाच्या खालीच लिहून घ्या 150 रुपये. त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज दिलेलं आहे 168 रुपये. 168 रुपये चक्रवाढ व्याजाच्या खाली लिहून घेतलंय. आता हे जे व्याज दिलेलं आहे हे 2 वर्षाचं व्याज आहे. बरोबर की नाही? किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचं हे आहे मित्रांनो व्याज. बरोबर की नाही? मग आता यावरून आपण 1 वर्षाचं व्याज काढू शकतो. बरोबर की नाही? 1 वर्षाचं व्याज काढू शकतो. ते कशा पद्धतीने बघा. आता सरळ व्याज हे प्रत्येक वर्षाला सारखंच असतो. बरोबर की नाही? मग 2 वर्षाचं सरळ व्याज जर 150 रुपये असेल तर एका वर्षाचं व्याज किती असेल? सरळ व्याज मित्रांनो 75 रुपये. बरोबर की नाही? एका वर्षाचं सरळ व्याज किती? 75 रुपये. आता पुढे काय करायचं बघा, या ठिकाणी 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामधला घ्यायचा फरक किती आहे? 150 आणि 168 हे आहे मित्रांनो 18 रुपये. हे या ठिकाणी आपल्याला फरक मिळाले. बरोबर की नाही? आता बघा क्रिया कशी करायची. 18 रुपये हे आहे मित्रांनो सरळ व्याजामधला फरक आणि आपण व्याजाचा गुणाकार कधीही 100 सोबत घेतो. या ठिकाणी 100 लिहिले. आता भागाकारामध्ये काय लिहायचं आहे? एका वर्षाचं व्याज आहे 75. हे 75 लिहिलं आणि ह्या गणितीय क्रियेला जर आपण सोडवलं तर मित्रांनो आपल्याला मिळते दर. आता बघा या ठिकाणी आपण भागाकाराची क्रिया करूया. 75ला आणि 100ला 25ने भाग जातो बघा. 25 त्रिक 75, 25 चौक 100. ठीक आहे. 18ला 3ने भाग जातो. भागाकार करूया बघा. 3 एक 3, 3 सखा 18, 6 गुणिले 4 जर केले तर 6 चुक 24. या ठिकाणी 24% हे काय मिळालं मित्रांनो आपल्याला? दर मिळालेला आहे. पर्याय क्रमांक बी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. समजलं? अशाच पद्धतीने अशा टाईपच्या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. यामध्ये आपण काय केलं ते तुम्ही या ठिकाणी बघितलं आहे मित्रांनो. ठीक आहे. हीच क्रिया तुम्ही कुठल्याही प्रश्नासाठी करू शकता. ठीक आहे. चालेल. तर आपण या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 4. राजेशचे वय विजेशच्या वयाच्या 7/8 वर्षा होते. दोघांच्या वयाची बेरीज 45 वर्ष असेल तर 3 वर्षापूर्वीचे विजेशचे वय किती? मांडणी व्यवस्थित करा. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सेकंदात निघतो. बघा आता या ठिकाणी 2 व्यक्ती आहे विजेश आणि राजेश. ते लिहून घेऊ या ठिकाणी. बघा पहिले राजेश आहे. राजेश लिहून घेतलंय. त्याच्यानंतर विजेश आहे. विजेश लिहून घ्या. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा आता या ठिकाणी पटमध्ये वर्ष दिलेलं हे दिलेलं आहे. वय दिलेलं आहे त्यांचा 7/8. मग काय करायचं मित्रांनो, सुरुवातीला राजेश आहे. मग या ठिकाणी अंश हे राजेशचं पट असेल. त्याच्यानंतर जो छेदामध्ये 8 आहे हे विजेशचं पट असेल मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे राजेशचं या ठिकाणी आपण 7 हे या ठिकाणी घेणार पट. त्याच्यानंतर विजेशचा 8 घेणार. ओके. हे या ठिकाणी आपल्याला पटीमध्ये वर्ष दिलेलं आहे. घेतले. आता पुढे बघा दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या गुणोत्तराची करावी लागेल बेरीज. 7 आणि 8 किती होणार मित्रांनो? 15. बरोबर आहे. आता या ठिकाणी 15 बरोबर बेरीज किती दिलेली आहे? 45. मग 15 बरोबर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे 45 वर्ष. बरोबर आहे. हे पट आहे. 15 पट आहे. आता बघा या ठिकाणी 15 पट बरोबर 45 तर 1 पट बरोबर किती यायला पाहिजे? मग या 15 ने 45ला भाग देऊ. 15 1 15, 15 त्रिक 45. म्हणजे 1 पट म्हणजेच 3 वर्षाच्या बरोबरीला आहे. बरोबर आहे. मग 1 पट बरोबर 3 वर्ष. तर विचारले आपल्याला विजेशचे वय. मग या ठिकाणी 8 पट ही किती असणार आहे? म्हणजे या 8ला या 3 वर्षांनी गुणा. मग सरळ किती येईल? 8 त्रिक 24. 24 वर्ष हे विजेशचं आजचे वय असणार आहे मित्रांनो. कधीचे? आजचे वय असणार आहे 24 वर्ष. आपल्याला प्रश्नामध्ये विचारले की विजेशचे 3 वर्षापूर्वीचे वय किती? मग सरळ या ठिकाणी 24 मधून 3 वजा करायचे. किती राहतील? 21. 21 वर्ष हे कधीचं आहे? तर 3 वर्षापूर्वीचं आहे. 3 वर्ष पूर्वीचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो 21 वर्ष. पर्याय क्रमांक ए मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. अशा टाईपचा प्रश्न आला तर तुम्ही या पद्धतीने करेक्ट उत्तर काढू शकता. ठीक आहे. आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघूया प्रश्न क्रमांक 5 काय दिलेला आहे ते. रामने एक घड्याळ 270 रुपयाला विकले. त्याचे 10% नुकसान झाले. जर त्याने घड्याळ 350 रुपयाला विकले असता तर या व्यवहारात किती फायदा झाला असता? प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा आहे. सुरुवातीला प्रश्न समजून घ्या की या ठिकाणी 270 रुपयाला घड्याळ विकले तेव्हा त्याला 10% काय झाले मित्रांनो? नुकसान झाले. जर त्यांनी 350 रुपयाला विकले असते तर त्या व्यवहारात किती रुपये फायदा झाला असता? तर बघा अशा टाईपच्या प्रश्नाला सोडवत असताना सुरुवातीला बघा आपल्याला या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे. या विक्री किमतीवरून खरेदी किंमत काढता येते. बरोबर की नाही? मग आता बघा या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं ते बघा.
सुरुवातीला 270 रुपये या ठिकाणी काय आहे विक्री किंमत आहे ती या ठिकाणी आपण लिहून घेऊ बघा. 270 रुपये ही आहे विक्री किंमत. ठीक आहे. मग 270 रुपये ही विक्री किंमत आहे आणि 10% नुकसान झाले म्हणजे खरेदी किंमत किती असेल मित्रांनो 100% ही खरेदी किंमत आहे. त्यापैकी त्याचे 10% नुकसान झाले म्हणजे किती टक्के 90% घ्यावे लागेल आपल्याला. बरोबर आहे. मग आता बघा यावरून खरेदी किंमत निघते. तर बघा 270 रुपये बरोबर 90% 100% बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे खरेदी किंमत आपण यावरून काढू शकतो. बघा सरळ करायचा तिरकस गुणाकार 270चा गुणाकार 100 सोबत. ठीक आहे. बघा 270 गुणिले 100 आणि प्रश्नचिन्हाचा गुणाकार 90 सोबत म्हणजेच 90 आले भागाकारामध्ये. बरोबर. आता याला आपण सोडूया म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. बघा हा शून्य कॅन्सल केले. ठीक आहे. 9 ने 27ला भाग जातो भागाकार करा. 9 1 9 9 त्रिक 27 3 गुणिले 100 केले आले किती मित्रांनो 300 रुपये. आता हे 300 रुपये काय आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं खरेदी किंमत. बरोबर की नाही. हे 300 रुपये आहे खरेदी किंमत. आता बघा या ठिकाणी 300 रुपये खरेदी किंमत आहे 270 रुपयाला विकले म्हणजे यामध्ये किती 10% तोटा झाला हे प्रश्नामध्येच दिलेलं आहे. मग आता विचारलंय आपल्याला की ती घड्याळ 350 रुपयाला विकले तर त्या व्यवहारात फायदा किती झाला. मग आता बघा विक्री किंमत किती आहे 350 रुपये आणि आपण या ठिकाणी खरेदी केली मित्रांनो ती वस्तू 300 रुपयाला. मग 350 मधून 300 रुपये जर आपण वजा केले तर आपल्याला काय मिळणार आहे तर नफा मिळणार आहे. किती रुपयाचा 50 रुपये हे त्याला नफा झाला त्या व्यवहारामध्ये. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. समजलंय सर्वांना किती सोपा प्रश्न होता. ठीक आहे. अशाच पद्धतीने दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 बघायचा आपल्याला. बघा एका विद्यार्थ्याला परीक्षा पास होण्यासाठी 35% गुणांची आवश्यकता होती. त्याला 210 गुण मिळाले त्यामुळे तो 35 गुण कमी पडून नापास झाला तर परीक्षा किती गुणांची होती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा प्रश्न नीट समजून घेऊया. बघा आता त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी किती टक्के पाहिजे होते तर मित्रांनो 35% गुण पाहिजे होते. बरोबर की नाही. आता बघा त्याला गुण मिळाले 210च. बरोबर 210 गुण मिळाले आणि तो 35 गुणांनी नापास झाला. मग त्याला किती गुणांची आवश्यकता होती पास होण्यासाठी या ठिकाणी एकूण किती गुण लागत होते तर या ठिकाणी आपण लिहून घेऊया. बघा पास होण्यासाठी लागणारे एकूण गुण. ठीक आहे. मग आता बघा त्याला मिळाले मित्रांनो 210 गुण आणि 35 गुण आणखी जर मिळाले असते तर तो 35% गुणांनी पास झाला असता. म्हणजे या ठिकाणी किती गुण लागणारे होते त्याला तर 210 आणि हे 35 म्हणजे 245 गुण 35% ने पास होण्यासाठी लागायली होती. बरोबर. आता आपल्याला विचारले की परीक्षा किती गुणांची होती. मग आता हे काढत असताना लागणारे गुण 245 लिहून घेतले. गुणाकारामध्ये आपल्याला गुणांची या ठिकाणी संख्या विचारली म्हणजे 100 ने या ठिकाणी गुणावं लागेल आणि छेदामध्ये लिहायचं मित्रांनो किती टक्के गुण पास होण्यासाठी लागले होते 35% ते लिहायचं आहे भागाकारामध्ये. आता याचं करायचं आपल्याला भागाकाराची प्रोसिजर म्हणजेच एकूण गुण आपल्याला मिळून जाईल. बघा आता सुरुवातीला काय करूया या ठिकाणी आपण भागाकाराची प्रोसिजर करूया. बघा 5 ने 35ला आणि 245ला भाग जातो भागाकार करू. 5 7 35 5 चूक 20 उरले मित्रांनो 4 5 9 45 पुन्हा 7 ने भाग जाते. बघा 7 1 7 7 7 49 7 गुणिले 100 केले तर किती 7 गुणिले 100 जर केले मित्रांनो तर 700 येईल. म्हणजे ती परीक्षा किती गुणांची होती 700 गुणांची होती. बरोबर. किती गुणांची परीक्षा होती तर 700 गुणांची परीक्षा होती. पर्याय क्रमांक बी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं एका स्टेपमध्ये उत्तर येतो. बरोबर. ठीक आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येतात मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने फ्रीमध्ये शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण दररोज या ठिकाणी फ्रीमध्ये शिकवणार आहोत मित्रांनो. तुम्हाला या आपल्या चॅनलवरती अंकगणित या विषयाची फ्रीमध्ये तयारी करता येणार आहेत. ठीक आहे. सखोल विश्लेषणासह या ठिकाणी दुपारी 3 वाजता आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यासाठी आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करायचं आहे आणि दररोज आपल्या या चॅनलवरचे जेवढे काही व्हिडिओज आहेत ते शेवटपर्यंत बघायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. मित्रांनो सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच आपल्या क्लासेसची लिंक त्या ठिकाणी मिळत जाईल. ठीक आहे. तर बघूया पुढे आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7 काय दिलेला आहे. एक टाकी एका नळाने 20 मिनिटात भरते तर दुसऱ्या नळाने स्वतंत्ररित्या 30 मिनिटात भरते. जर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल. प्रश्न नीट समजून घ्या. बघा आता एक टाकी आहे पहिल्या नळाने ती 20 मिनिटात पूर्ण भरते आणि दुसऱ्या नळाने
30 मिनिटात भरते. आता स्वतंत्ररित्या म्हणजे काय, जर पहिला नळ आपण सुरू केला तर त्या टाकीला भरण्यास 20 मिनिटे एवढा लागतो वेळ. त्याच्यानंतर जर आपण दुसऱ्या नळाने ते टाकी भरायचं म्हटलं तर दुसऱ्या नळाने 30 मिनिटे इतका वेळ लागतो. बरोबर. दोन्ही नळ जर एकत्र म्हणजे सोबतच चालू केल्या तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल, बरोबर की नाही. मग आता याला सोडवायचं कशा पद्धतीने बघा. आता पहिल्या नळाला 20 मिनिटे लागतो, हे 20 लिहून घ्या. दुसऱ्या नळाला 30 मिनिटे लागतो, दोन्ही एकत्र आहे. मग ह्या ठिकाणी 20 गुणिले 30 एकत्र आहे, तर ह्या ठिकाणी यांची करायची बेरीज डायरेक्ट. बरोबर. आता 20 अधिक 30 किती होणार मित्रांनो, 50. ते या भागाकारामध्ये दोन्ही नळ एकत्र म्हणजे या ठिकाणी 20 गुणिले 30 केले, भागाकारामध्ये या दोघांची केली बेरीज किती आली 50. आता याला जर सोडवलं की आपल्याला उत्तर मिळतं बघा. याला सोडवायचं कशा पद्धतीने बघा. हा शून्य कॅन्सल केला, 5 ने 20 ला भाग जातो, 5 एक 5, 5 चूक 20, 4 गुणिले 3 केले तर 4 त्रिक 12, 12 मिनिटांमध्ये ती टाकी पूर्णपणे भरेल. दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर. पर्याय क्रमांक डी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. सोपं प्रश्न होतं, सर्वांना या प्रश्नाला सोडवता आलं होतं मित्रांनो. ठीक आहे. किंवा या ठिकाणी अशाच पद्धतीने आपल्याला कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करायचा आहे. बरोबर. आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघा काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती. प्रश्न असा आहे, रामराव एक कोंबडी, शेळी, गाय 9,500 रुपयांना खरेदी करतो. त्यांच्या किमतीचे गुणोत्तर अनुक्रमे 4, 6, 9 आहे. तर शेळीची किंमत किती. आपल्याला या ठिकाणी शेळीची किंमत विचारलेली आहे. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला कोंबडी, शेळी आणि गाय हे या ठिकाणी दिलेलं आहे, ते लिहून घेऊ. ठीक आहे. बघा काय करायचं आहे, कोंबडी दिलेली आहे, लिहून घेतलं. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला शेळी आहे, शेळी लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर गाय आहे मित्रांनो, गाय. ठीक आहे. आता यांचे गुणोत्तर दिलेलं आहे. बरोबर. आता यांचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 4, 6 आणि 9. कोंबडीचं गुणोत्तर असेल मित्रांनो 4. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 6 शेळीचा गुणोत्तर आणि 9 हे गाईचं गुणोत्तर. ठीक आहे. आता सरळ बघा या ठिकाणी या तिघांची किंमत दिलेली आहे 9,500 रुपये. बरोबर की नाही. मग तिघांची एकत्रित किंमत दिलेली आहे 9,500. तर आपण या ठिकाणी या गुणोत्तराची डायरेक्ट बेरीज करू शकतो. बरोबर की नाही. बघा 4 अधिक 6 10, 10 9 19. ठीक आहे. 19 आपल्याला या ठिकाणी बेरीज मिळाली. तर बघा 19 ही बेरीज आहे, बरोबर किंमत आहे 9,500. लिहून घ्या 9,500 रुपये. ठीक आहे. मग आता हे 19 हे प्रमाण आहे, 19 हे एकूण प्रमाण आहे. तर आपल्याला एका प्रमाणाचं जर या ठिकाणी किंमत काढायची असेल तर या 19ने 95ला भाग द्या सरळ सरळ. मग बघा 19 एक 19, 19 पंचे 95, उरलेले 2 शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिले 500 रुपये मिळाले. म्हणजे एक प्रमाण बरोबर किती 500 रुपये. तर आपल्याला कशाची किंमत विचारलेली आहे, शेळीची. मग शेळीचं प्रमाण आहे मित्रांनो 6. तर या ठिकाणी 6ला 500ने गुणायचं मग डायरेक्ट. बरोबर. 6ला जर 500ने गुणले तर किती मिळेल, 6 पंचे 30 आणि उरलेले 2 शून्य या ठिकाणी लिहून घेतले. म्हणजे 3,000 रुपये ही आपल्याला या ठिकाणी शेळीची किंमत मिळालेली आहे. पर्याय क्रमांक डी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. क्लिअर झालं. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काढता येतो. ओके. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय दिलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. राजू, अनिल, सुनील यांच्या वयांची बेरीज 77 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती. सोपा प्रश्न आहे. बघा सरळ या ठिकाणी राजू, अनिल, सुनील दिलेला आहे. ठीक आहे. या तिघांचे नाव आपण या ठिकाणी लिहून घेऊ. राजू, अनिल आणि त्याच्यानंतर आहे सुनील. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर करत आहोत आपण. ओके. प्रश्न खूप सोपा आहे. या ठिकाणी कन्सेप्ट जर क्लिअर केली तर आपल्याला याच्यापेक्षा अवघड प्रश्न विचारला तरी सोडवता येतो. बरोबर. आता बघा आपल्याला बेरीज दिलेली आहे 77 वर्ष. तिघांच्या वयाची बेरीज आहे 77 वर्ष या ठिकाणी लिहून घेतली. ठीक आहे. आता बघा, आता या ठिकाणी आपल्याला विचारले 3 वर्षापूर्वीचं वय विचारलं, म्हणजे हे 77 वर्ष हे कधीचं आहे, मग आजचे वय आहे. बरोबर. 3 वर्षापूर्वीचं वय विचारलं, मग हे 77 वर्ष कधीचं आहे, आजच्या वयाची बेरीज आहे. मग मित्रांनो आता काय करायचं आहे, तर या ठिकाणी आजच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर आपल्याला 3 वर्षापूर्वीचं वय विचारलं, म्हणून आपल्याला या ठिकाणी तिघांच्या वयातून 3 वर्ष हे काय करावं लागेल, कमी करावं लागेल. बरोबर. मग आता यांची करूया बेरीज. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 वर्ष हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, या 77 मधून वजा करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. 7 वजा 9 होणार नाही, मग इथे घ्या 17, 17 वजा 9 केले तर 8 शिल्लक राहिले. 7 मधून हे 1 वजा केले तर 6 शिल्लक राहिले. 68 वर्ष. ठीक आहे. 68 वर्ष हे कधीच आहे, 3 वर्षापूर्वीचं त्यांच्या वयांची बेरीज. 3 वर्षापूर्वीचे त्या तिघांच्या वयाची बेरीज आहे मित्रांनो. बरोबर. तिघांच्या वयाची बेरीज आहे 68 वर्ष. बघा पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. क्लिअर झालं. ठीक आहे. अशाच पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर करा. आणि मित्रांनो याच्यापेक्षा अवघड प्रश्न जरी आलं तर तुम्हाला सेकंदामध्ये उत्तर काढता येईल. ठीक आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करत आहोत. जशी आपली पेपर सुरू होईल किंवा पेपरचा टाइम टेबल येईल मित्रांनो पोलीस भरतीचा,
तेव्हा आपण शॉर्टमध्ये सुपरफास्ट या ठिकाणी सराव करूया. सुपरफास्ट सराव करूया आपण. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी हिंट आणि सोबतच कन्सेप्ट क्लिअर करूया. आपल्या या चॅनलवरती आत्ताच आपल्याला फास्ट रिव्हिजन करायची आवश्यकता नाही. बरोबर. आपण पेपरच्या आधी आपल्याला जेव्हा शेड्यूल मिळेल किंवा टाइम टेबल येईल तेव्हा आपण सुपरफास्ट रिव्हिजन घेऊ. जास्तीत जास्त शॉर्ट ट्रिकचा आपण त्या ठिकाणी वापर करू. आता जर आपण कन्सेप्ट क्लिअर केले तर नंतर आपल्याला शॉर्ट ट्रिक समजायला खूप सोपं जाते मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी पहिले कन्सेप्ट क्लिअर करा. कोणत्याही प्रश्नाला खूप सोपं आहे म्हणून असं गृहीत धरू नका किंवा कन्सिडर करू नका की हा खूपच सोपा आहे, याला मला करायची आवश्यकताच नाही. मग मित्रांनो, पेपरच्या वेळेस हे सोपंच प्रश्न खूप अवघड होऊन जाते. अवघड म्हणजेच काय, तर आपल्याला कन्फ्युजन मारते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे येईल की हे येईल, किंवा या प्रश्नाला सोडवताना कोणती पद्धत वापरायची हेच आपल्याला कळत नाही. त्यासाठी गणितामध्ये कोणताही प्रश्न हा सोपा आहे असं म्हणायचं नाही. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग प्रश्न क्रमांक 10 बघा मित्रांनो काय दिलेलं आहे. दोन संख्यांचा लसावी 240 आहे, तर त्या संख्येचे गुणोत्तर 3/4 आहे, तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती? सोपा प्रश्न आहे. लहान संख्या विचारले काढू शकतो मित्रांनो. बघा काय करायचं आहे या ठिकाणी, ते आपल्याला लसावी दिलेली आहे मित्रांनो 240 या ठिकाणी लिहून घेतले. आता पुढे बघा, त्या संख्याचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 3/4. ठीक आहे. मग आता या लसावीला आपण काय करायचं, या गुणोत्तराच्या गुणाकाराने भाग द्यायचं. म्हणजे काय, तर या गुणोत्तराचा गुणाकार करा डायरेक्ट. किती येतो मित्रांनो? 3 चूक 12. मग या 240ला डायरेक्ट आपण 12ने भाग देणार. ठीक आहे. म्हणजे सरळ आपल्याला काय मिळून जाईल? मसावी मिळून जाईल. बघा भागाकार करूया. 12 1 12, 12 2 24, उरलेला शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं. हे 20 काय आली? मसावी. 20 काय आली मित्रांनो? मसावी मिळाली. आता आपल्याला विचारले लहान संख्या. बघा लहान संख्या कशा पद्धतीने काढायची, तर या गुणोत्तरापैकी बघा 3/4 हे गुणोत्तर आहे. मग या गुणोत्तरापैकी सर्वात लहान गुणोत्तर कोणतं आहे? 3. मग हेच लहान संख्या असणार. बरोबर की नाही? आता बघा या गुणोत्तराला कशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. हे 3/4 आहे, हे आपण लिहून घेतले. मग लहान संख्या कोणती आहे? 3. म्हणजे लहान संख्या, या लहान गुणोत्तर कोणतं आहे? 3. म्हणजे लहान संख्या ही 3च असणार. मग सरळ आपण काय करूया, या 3ला 20ने म्हणजे मसावीने भाग देऊया. बघा 20 त्रिक 60, म्हणजे ही मिळाली आपल्याला लहान संख्या. लहान संख्या मिळाली 60. बरोबर. समजलं सर्वांना? ठीक आहे. ही आहे लहान संख्या. जर मोठी संख्या विचारली असती तर तुम्ही काय केलं असतं, या 4ला 20ने गुणलं असतं, म्हणजे 20 चूक 80 ही आपल्याला मोठी संख्या मिळाली असती. मोठी संख्या. परंतु आपल्याला लहान संख्या विचारली म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो 60 असणार आहे. पर्याय क्रमांक डी यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येतात. ठीक आहे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 11 काय दिलेला आहे आपल्याला? महत्त्वाचा प्रश्न आहे. दोन संख्येचे गुणोत्तर 8/3 आहे, त्यांचा मसावी 10 आहे, तर लसावी किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो. काय करायचं आहे, सरळ या ठिकाणी आपण दोन पद्धतीचा वापर करू शकतो. पहिली पद्धत आहे, गुणोत्तर दिलेलं आहे बघा 8/3, म्हणजे सरळ या गुणोत्तराचा करा गुणाकार. ठीक आहे. किती येईल? 8 त्रिक 24. बरोबर. गुणोत्तराचा केला गुणाकार, यापूर्वीच्या प्रश्नासारखंच. बरोबर. आता पुढे काय करायचं आहे, या 24ला या मसावीने गुणायचं आहे, म्हणजेच आपल्याला लसावी मिळून जाईल. मग या 24ला आपण काय करूया, लसावी म्हणजेच 10ने गुणूया. 24 गुणिले 10 केले तर किती येते? 240. हे 240 काय आहे, तर लसावी आहे. बघा सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळाले. सरळ आपण या ठिकाणी काय केलंय, गुणोत्तराचा केला गुणाकार, आलेल्या गुणाकाराला मसावीने गुणले, तेव्हा आपल्याला लसावी मिळाले 240. पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. समजलं सर्वांना? ठीक आहे. हे झाली या ठिकाणी शॉर्ट ट्रिक्स. मित्रांनो लक्षात ठेवा, अशा टाईपचं प्रश्न विचारलं की तुम्हाला या ठिकाणी सेकंदामध्ये उत्तर काढता आलं पाहिजे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग प्रश्न क्रमांक 12 बघा काय दिलेला आहे. दोन संख्येचे गुणोत्तर 7/2 आहे, त्यांचा मसावी 12 असल्यास दोन संख्या कोणती? सोपा प्रश्न आहे. बघा आता यापूर्वीच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. आता काय करायचं, सरळ बघा गुणोत्तर किती दिलेलं आहे? 7/2 लिहून घ्या. 7/2 हे गुणोत्तर दिलेलं आहे. अशा पद्धतीने मांडणी करा. ओके. आपल्याला त्या संख्या विचारली म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणी करायची. बघा आता हे 7/2 संख्या आहे आणि मसावी आहे 12. आपण यापूर्वी जशा पद्धतीने गुणले त्याच पद्धतीने या दोन्ही गुणोत्तराला मसावीने गुणायचं आहे, म्हणजे आपल्याला त्या संख्या मिळून जातील. मग 7 या गुणोत्तराला जर आपण 12ने गुणलं तर आपल्याला उत्तर किती मिळेल मित्रांनो? 12 84. ठीक आहे. पुन्हा या ठिकाणी याच मसावीने या दुसऱ्या गुणोत्तराला गुणा. किती मिळेल मग? 12 2 24. क्लिअर झालं? म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या संख्या मिळालेली आहे. मोठी संख्या कोणती असेल मग? ही 84 मोठी संख्या असेल आणि 24 ही लहान संख्या असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या संख्या मिळालेली आहे 24 84. ऑप्शनमध्ये बघा कुठे दिलेली आहे.
ठीक आहे. म्हणजे बघा पहिली 84 आपण काढली, 7 गुणोत्तर होतं 84 काढली, त्याच्यानंतर लहान 24 या ठिकाणी काढली, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. क्लिअर झालं? ठीक आहे. सरळ आपण काय केले, गुणोत्तराला मसावीने गुणले. अशा टाईपच्या प्रश्नाला काय करायचं आहे, गुणोत्तराला काय केले, मसावीने गुणले. एवढं लक्षात ठेवा मित्र. ठीक आहे. तेव्हा आपल्याला काय मिळाली, तर त्या संख्या मिळाल्या. काय मिळाली, त्या संख्या मिळाल्या. बरोबर आहे. एवढं लक्षात ठेवा. आपल्याला अशा टाईपच्या प्रश्नामध्ये हेच ट्रिक अप्लाय करायची आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13 बघा काय दिलेला आहे ते. दोन संख्या 9x व 4x असून त्यांच्यातील फरक 35 आहे, तर त्या संख्येचा लसावी किती? सोपा प्रश्न आहे बघा. काय दिलेलं आहे, त्या दोन संख्या या ठिकाणी दिलेल्या आहे 9x आणि 4x. लिहून घेऊ. 9x आणि त्याच्यानंतर दिलेली आहे 4x. ठीक आहे. 4x बघा. त्यांच्यातील फरक दिलेला आहे, म्हणजेच या दोन संख्यातील फरक दिलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 9x आणि 4x ही संख्या दिलेली आहे. मग यामधला पण आपल्याला फरक घ्यावा लागेल. 9x मधून 4x वजा केले तर राहिले किती मित्रांनो, 5x. मग हे 5x काय आहे, याच्यामधला फरक आहे. मग 5x बरोबर फरक 35 दिलेला आहे. मग 5x बरोबर तुम्ही 35 घेऊ शकता. बरोबर की नाही. मग आता पुढे काय करायचं बघा, या 5 ने 35ला भाग द्या डायरेक्ट. 5 1 5, 5 7 35. बरोबर आहे. म्हणजे 1 बरोबर किती मिळालं, 7. 1 बरोबर किती मिळालं, 7. मग सरळ काय करायचं, आपल्याला विचारलं काय, लसावी विचारली. मग सरळ या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, या तिन्ही संख्येला गुणायचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने बघा, या ठिकाणी काय करायचं आहे बघा, हे 9x आहे. बरोबर. त्याच्यानंतर हे 4x आहे आणि त्याच्यानंतर आपण हे जे 1 बरोबर 7 काढलेलं आहे, या तिघांचा करायचा गुणाकार, म्हणजे आपल्याला लसावी मिळून जाते. बघा कशा पद्धतीने, हे 9 घेतलं आपण. बरोबर आहे. त्याच्यासोबत 4चा गुणाकार केला. 9 चुका किती आली, 36. या 36ला या 7ने गुणा. 36ला या 7ने गुणा, म्हणजे आपल्याला लसावी मिळतोय बघा. ठीक आहे. 7 सकम 42 इथून हात चाले 4, 7 त्रिक 21, 21 आणि 4 25, 252 ही आहे मित्रांनो लसावी. सरळ काय केले आपण, आपल्याला या ठिकाणी 9x आणि 4x ही संख्या दिली होती आणि फरक दिला होता, म्हणून आपण या 9x मधून 4x वजा केले. तसा फरक 35 दिलेला आहे. 5x बरोबर 35, या 5 ने 35ला भाग दिलं तर 1 बरोबर आपल्याला मिळाले 7. 1 बरोबर मिळाले 7. मग नंतर काय केलं, या सरळ 9ला, हे बघा हे 9 दिलेलं आहे, हे 9, त्याच्यानंतर हे 4, याचा केला गुणाकार, 36 आले. या 36ला या फरकाने या 7ने गुणले, म्हणजे 252 आपल्याला या ठिकाणी काय मिळाली, लसावी मिळाली. पर्याय क्रमांक बी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी अशाच पद्धतीने या प्रश्नाला सोडू शकतो आपण. ओके. जर तुम्हाला बेसिक मेथड हवी असेल तर बेसिक मेथडने सुद्धा आपण सोडवू शकतो. तर ते कशा पद्धतीने, तर बघा या ठिकाणी आपण 9x आणि 4x घेतली. 1 बरोबर 7 काढलं, म्हणजे या 9ला तुम्ही सरळ कितीने गुणू शकता, 7ने गुणू शकता. 9 7 63 ही मोठी संख्या मिळाली. त्याच्यानंतर या 4x म्हणजे 4ला तुम्ही 7ने गुणा, 7 चुका 28 मिळाली. 63 आणि 28चा जर तुम्ही लसावी काढला तर तुम्हाला या ठिकाणी विचारलेला जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मिळून जाते. ओके. सरळ 28 आणि 63चा लसावी काढा. हे अशा पद्धतीने 28 आणि 63. बरोबर. आता सरळ बघा 7ने गुणू शकता, तेव्हा 7च्या पाडे 7 चुका 28, 7 9 63. या तिघांचा करा गुणाकार. बघा अशाच पद्धतीने 252 उत्तर मिळतो. ठीक आहे. हे आपल्याला या ठिकाणी शॉर्ट ट्रिक अप्लाय करायची आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. मग प्रश्न क्रमांक 14 बघा काय दिलेला आहे. दोन अंकी संख्याचा मसावी 15 असून लसावी हा मसावीच्या 15 पट आहे, तर त्यापैकी एक संख्या 45 असल्यास दुसरी संख्या कोणती? बघा सोपा प्रश्न आहे, सोडू शकतो. काय करायचं आहे ते बघा. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे की दोन अंकी संख्याचा मसावी 15 आहे. बरोबर. मग सरळ काय करायचं, या ठिकाणी मसावी 15 आहे, लसावी हा मसावीच्या 15 पट, म्हणजे 15 पट जो दिलेला आहे तो या ठिकाणी लिहून घ्या. 15 पट. ठीक आहे. आता बघा या 15चे आपल्याला अवयव पाडायचे आहे. या 15चे आपल्याला अवयव पाडायचे आहे. बघा अवयव कसे पडतील, तर 3/5 15. बरोबर. हे अवयव पडले 3/5 15. बरोबर. हे काय आहे मित्रांनो, अवयव आहे. लक्षात ठेवा, अवयव पाडले आपण 3/5 15. पुढे बघा या अवयवाला आपण मसावीने गुणायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ते संख्या मिळून जाईल. मग या दोन्ही अवयवाला काय करायचं आहे, या अवयवाला मसावीने गुणायचं आहे. मग सरळ गुणा. 3 × 15 किती येईल, त्याच्यानंतर 5 × 15 हे किती येईल. ठीक आहे. या ठिकाणी लिहू शकता तुम्ही मसावी. ओके. 3 × 15 केले तर किती येईल मित्रांनो, 15 त्रिक 45. 5 × 15 केले तर 15/5 75. 45 ही लहान संख्या असेल. बरोबर. आणि 75 ही मोठी संख्या असेल. आपल्याला काय विचारले, तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न केलेला आहे.
मग दुसरी संख्या ही कोणती असणार आहे? तर मित्रांनो 75 असणार आहे. पहिली संख्या ही 45 म्हणजे लहान आणि दुसरी संख्या म्हणजे मोठी संख्या 75. बघा पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 45 येणार नाही. 45 ही पहिली संख्या आहे. आपल्याला विचारले दुसरी संख्या म्हणजे 75 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एक संख्या 45 दिलेली आहे ती घेणार का? आपण ऑलरेडी काढलेली आहे. बरोबर? ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं मग 15वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. बघा प्रश्न क्रमांक 15वा. दोन संख्यांचा मसावी 18 आहे व लसावी 270 आहे, तर त्या संख्यापैकी एक संख्या 40 व 60 दरम्यान आहे. तर ती संख्या कोणती? अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. दोन संख्यांचा मसावी किती? 18 दिलेला आहे, लसावी दिलेला आहे 270. त्या संख्यापैकी एक संख्या 40 आणि 60च्या दरम्यान आहे. या पूर्वीच्या प्रश्नासारखंच आहे बघा. आता लसावी दिली, मसावी दिली, तर सरळ आपण काय करणार? लसावीला मसावीने भाग देणार. ठीक आहे. मग या ठिकाणी 270 भागिले 18 लिहा. ठीक आहे. भागाकार करूया बघा. 9 ने भाग जातो. 9 9 2 18, 9 त्रिक 27. हा शून्य या ठिकाणी कट करून लिहा. पुन्हा 2 ने भाग जातो. भागाकार करा. बे एक बे 15 2 30 म्हणजे किती आली मित्रांनो? 15 आली या ठिकाणी. ठीक आहे. आता या 15चे काय करायचे? अवयव पाडायचे. तेव्हा आपल्याला त्या संख्या मिळतील. 15चे अवयव कसे पडतील? यापूर्वी पाडले तशाच पद्धतीने 3 5 15. ठीक आहे. हे अवयव पाडले. आता या अवयवाला कशाने गुणायचं आहे? मसावीने. मसावी या ठिकाणी 18 दिलेली आहे. मग सरळ या दोन्ही संख्येला कितीने गुणणार? 18 ने गुणणार. या अवयवाला आपण 18 ने गुणणार. मग बघा 18 गुणिले 3 केले तर 18 त्रिक 54. 18 गुणिले 5 केले तर 18 पंचे 90. आता आपल्याला या ठिकाणी 54 घ्यायची की 90 घ्यायची हा प्रश्न पडला असेल. तर बघा मित्रांनो प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? तर त्या संख्यापैकी एक संख्या 40 ते 60च्या दरम्यान असेल. आता ही 90 40 आणि 60च्या दरम्यान आहे का? नाही. मग कोणती संख्या आहे 40 ते 60च्या दरम्यान? 54 आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 54. पर्याय डी मध्ये बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? हे 54 काय आहे? तर 40 ते 60च्या दरम्यान जी संख्या आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16वा बघा काय दिलेला आहे. दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. जर मसावी 15 असेल तर त्या संख्या कोणत्या? ठीक आहे. समजून घ्या. या ठिकाणी 15 पट दिलेला आहे. ते पट या इथे लिहून घ्या. 15 पट. यापूर्वीच्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीने आपण पट 15 घेतले याचे अवयव पाडा मग आता. या पट्टीचा काय करायचा? अवयव. मग किती येईल? 3 5 15. ठीक आहे. प्रश्न बघा सारखे नाही. प्रश्नामध्ये किती चेंजेस आहे ते बघू शकता तुम्ही. ठीक आहे. अवयव पाडले 3 5 15, 3 5. ठीक आहे. मग या अवयवाला आपण कशाने गुणायचो? मसावीने गुणायचो. बरोबर की नाही? मग आता या ठिकाणी मसावी किती दिलेली आहे? 15 दिलेली आहे. मग सरळ या अवयवाला कितीने? 15 ने गुणायचं. ठीक आहे. मग बघा किती येईल? 15 त्रिक 45 आणि 15 5 75. आपल्याला त्या संख्या विचारल्या होत्या. काय येईल मग? 75 आणि 45. ओके. 45 ही लहान संख्या, 75 ही मोठी संख्या. पर्याय क्रमांक सी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर काढू शकतो मित्रांनो. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये एवढंच. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आणि मित्रांनो दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायचे असेल आपल्या या चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल मित्रांनो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे. आपल्या चॅनलसोबत जुळून राहा. आपण अंकगणित या विषयाचा फ्री कोर्स अपलोड करणार आहोत.